राम राम मंडळी, आज शिवाजी महाराज जयंती. तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण आलेलो आहोत डोंगरखड्डा गावामध्ये. आगळी वेगळी शिवजयंती साजरी झाली आहे. तर त्या शिवजयंतीचं तुम्हाला एक छोटासा नमुना म्हणजे उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे सामान तुम्ही बघत आहे मंडळी, तर हे सामान डोंगरखड्डा या गावातील युवा मंडळींनी आपल्या स्वतःच्या वर्गणी जमा करून हे सामान स्वतःच्या गावासाठी हे भेट दिलेलं आहे. तर भाऊ मंडळाचे अध्यक्ष, नियोजन कसं केलं भाऊ? आमचं नियोजन एवढंच होतं की आमच्या मंडळानं निमित्त छत्रपती शासन मित्र मंडळाच्या निमित्तानं काही गरिबाला भेट द्यावं, कोणाच्या घरी आर्थिक परिस्थिती राहिली त्याच्या घरी भेट देऊन द्यावं, एवढंच नियोजन होतं. आमच्या मंडळाचं नाव थोडंसं हे झालं. तर मंडळी अध्यक्षाचं असं मत आहे, सामान जे अध्यक्ष आणि त्यांच्या मंडळांनी गावासाठी भेट दिला आहे, तर गावात कोणतीही गोष्ट झाली किंवा कोणता प्रसंग झाला तर त्या व्यक्तीच्या घरी मोफत किंवा खूप कमी शुल्कात हे सामान त्याच्या घरी जाणार. या अध्यक्ष आणि त्यांच्या मंडळांनी हे सुविधा गावकऱ्यांसाठी करून दिली आहे. तर एवढंच या शिवजयंती निमित्त आगळी वेगळी हेच गोष्ट होती की जर गावातला युवा जर जागा झाला तर काय होऊ शकते, ही या शिवजयंतीपासून आपल्याला शिकण्याची आणि धडा घेण्याची एक संधी आहे आणि आपण तो घेतला पाहिजे. तर मंडळी अजूनही सांगा, जागा झाल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही. तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तर मंडळी कळकळीची विनंती आहे की आपापल्या गावामध्ये आपल्या गावासाठी काम करा आणि आपल्या गावासाठी जागे व्हा. तर आजच्या या शिवजयंतीनिमित्त हा खूप चांगला उपक्रम या मुलांनी चालू केला. तर गावकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की यांना चांगला असा प्रतिसाद द्या आणि हे मुलं याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी करतील अशी यांच्याकडून अपेक्षा ठेवा. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की